Hello, children. How are you? Hope you all are fine and healthy. Stay home, stay safe. Today we are going to learn a poem to the market. मुलांनो, आज आपण एक छान कविता पाहणार आहोत. या कवितेचं नाव आहे टू द मार्केट. तुमच्या समोर ही कविता आहे. आता या कवितेमध्ये 3 मुलं तुम्हाला दिसत आहेत. चाइल्ड 1, चाइल्ड 2, चाइल्ड 3 आणि आजूबाजूला काही वस्तू दिसत पण आहेत. आता आपण आधी रीड करूया की चाइल्ड 1 काय म्हणतोय. आय वेंट टू द मार्केट. डू यू नो वॉट आय बॉट? सम रेड शायनी ॲपल्स. दॅट्स वॉट आय गॉट. बघा, चाइल्ड 1 काय म्हणतोय की मी मार्केटमध्ये गेलो होतो आणि तिथून मी काय आणलं माहिती आहे का तुम्हाला? तर काही रेड शायनी ॲपल्स म्हणजे लाल चमकदार ॲपल्स मी घेऊन आलो. सेकंड चाइल्ड काय म्हणतोय? आय वेंट टू द मार्केट. डू यू नो वॉट आय बॉट? मी मार्केटला गेलो होतो, बाजारात गेलो होतो. माहीत आहे का तुम्हाला मी काय आणले? सम रेड शायनी ॲपल्स, अ बिग लोफ ऑफ ब्रेड. मी काय आणलं तर लाल चमकदार ॲपल्स आणि पावाची लादी घेऊन आलो. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सेकंड चाइल्ड जेव्हा म्हणतोय तेव्हा तो पहिल्या चाइल्डने जी वस्तू आणली ती वस्तू तो आधी रिपीट करतोय. सम रेड शायनी ॲपल्स आधी पहिला मुलगा म्हणालेला आहे, तेच सेकंड चाइल्ड आधी ते रिपीट करतो. मग त्यांनी आणलेली वस्तू तो म्हणतोय, अ बिग लोफ ऑफ ब्रेड. ओके. आता थर्ड चाइल्ड काय म्हणतोय बघा. आय वेंट टू द मार्केट. डू यू नो वॉट आय बॉट? मी मार्केटला गेलो होतो, माहिती आहे का मी काय आणलंय? सम रेड शायनी ॲपल्स, अ बिग लोफ ऑफ ब्रेड, अ पॅक ऑफ कलर पेन्सिल्स. दॅट्स वॉट आय गॉट. बघा, थर्ड चाइल्ड काय म्हणतोय? पहिल्या मुलाने जी वस्तू आणली ते तो आधी म्हणतोय सम रेड शायनी ॲपल्स. मग दुसऱ्या मुलाने काय आणले? अ बिग लोफ ऑफ ब्रेड. ते सुद्धा तो म्हणतोय आणि मग तिसऱ्यांदा त्यांनी जे आणले ते तो म्हणतोय अ पॅक ऑफ कलर पेन्सिल्स म्हणजे कलर पेन्सिल्सचं पॅकेट आणलं आहे त्याने. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मुलांनो की ही कविता एक प्रकारे मेमरी गेम आहे. म्हणजे फर्स्ट चाइल्ड जे म्हणतोय ते सेकंड चाइल्डनी रिपीट करायची आहे त्याची वस्तू आणि मग त्याची वस्तू ॲड करायची आहे. थर्ड चाइल्डने काय केले? पहिले 2 जणांच्या वस्तू आधी म्हटलेत आणि मग त्याची वस्तू त्यांनी ॲड केली. तसं आता चाइल्ड 4 काय म्हणणार आहे? तर तुम्हाला चित्रामध्ये बरेच आयटम्स दिसत आहेत. आपण बघूया. अ स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लावर्स आहे, अ बंच ऑफ बिग बनानाज आहे, अ बिग जार ऑफ हनी आहे, अ पेअर ऑफ ब्ल्यू बँगल्स आहे, सम ज्युसी राईप मँगोज, अ पॅक ऑफ लिक्विड सोप, अ सॅक ऑफ ग्राम फ्लोर. एवढ्या वस्तू आहेत. तर तुम्हाला प्रत्येक वेळेस एक चाइल्ड येणार आणि तो आधीच्या म्हणजे पहिल्या चाइल्डपासून तो सगळं रिपीट करत राहणार. ओके. तर आपण आता पाहूया कशा पद्धतीने हे रिपीट होणार आहे ते. त्याआधी आपण हार्डवर्ड्स बघून घेऊया. मार्केट बाजार किंवा मंडई, बॉट विकत घेतले किंवा आणले, शायनी चमकणारे, दॅट्स तेच फक्त किंवा तेवढेच, लोफ ऑफ ब्रेड म्हणजे पावाची लादी, पॅक वस्तूंचा संच किंवा पेटी, स्ट्रिंग माळ, बंच घड किंवा जुडगा, हनी मध, सॅक पोते, ग्राम फ्लोर चण्याचे पीठ किंवा बेसन, लिक्विड सोप द्रवरूप साबण म्हणजे आपण जे जेल यूज करतो भांडे घासायला त्याला लिक्विड सोप म्हणतात, ज्युसी म्हणजे रसाळ, पेअर जोडी, बँगल्स बांगड्या. सो लेट्स स्टार्ट. बघूया आपण की ईच चाइल्ड प्रत्येक मूल कशा पद्धतीने एक वस्तू रिपीट करते. ओके. चाइल्ड 1. I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples. That's what I got. Child 2. I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples. A big loaf of bread. That's what I got. Child 3.
I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils. That's what I got. Child 4. I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a sack of gram flour. That's what I got. Child 5. I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a sack of gram flour, a pack of liquid soap. That's what I got. Child 6. I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes. That's what I got. Child 7. I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, a pair of blue bangles. That's what I got. Child 8. I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, a pair of blue bangles, a big jar of honey. That's what I got. Child 9. I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, a pair of blue bangles, a big jar of honey, a bunch of big bananas. That's what I got. Now, child 10th. I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, a pair of blue bangles, a big jar of honey, a bunch of big bananas, a string of white flowers. That's what I got. तर मुलांनो, तुमच्या लक्षात आलंय आपण ही कविता कशी तयार केली आहे. आता तुम्हाला ही कविता लिहून काढायची आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फक्त 3 मुलांपर्यंतच ही कविता दिली आहे. आता चाइल्ड 4 पासून तुम्ही ही कविता लिहून काढणार आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्ही पहिलं वाक्य सेम ठेवणार आहे आणि फक्त वस्तू तुम्ही रिपीट करणार आहे पहिल्या मुलापासून ते लास्ट मुलापर्यंत. जर तुम्हाला आयटम्स वाढवायचे असतील तर तुम्ही ते वाढवू शकतात. मग इथे तुम्हाला मुलं वाढवायची आहे आणि प्रत्येक वेळेस एक एक न्यू आयटम त्यात ॲड करायचे आहेत. ओके. आणि आज जे हार्डवर्ड्स दिले आहेत ते तुम्ही लर्न करणार आहात आणि ही कविता पूर्ण वहीमध्ये लिहून काढणार आहात. ओके.